नमस्कार, मी प्राजक्ता कुलकर्णी. आपण समासच्या पहिल्या भागामध्ये समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय याविषयी माहिती पाहिली. तसेच समासाचे मुख्य प्रकार किती, हे प्रकार कशावरून पडतात याविषयी देखील आपण माहिती पाहिली. आणि समासाचा पहिला प्रकार अव्ययीभाव समास याविषयी आपण माहिती पाहिली. आता आपण समासचा दुसरा प्रकार तत्पुरुष समास याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले पद किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना वापरावे लागतात, तेव्हा त्या समासास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, तोंडपाठ. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह तोंडाने पाठ असा होतो. या सामासिक शब्दातील पाठ हे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि विग्रह करताना ने हा शब्द अर्थाच्या दृष्टीने वापरलेला आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. कंबर पट्टा या सामासिक शब्दाचा विग्रह कमरेसाठी पट्टा असा होतो. या सामासिक शब्दातील पट्टा हे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि साठी हा शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. अनिष्ट नाही इष्ट ते या सामासिक शब्दातील इष्ट हे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि अर्थाच्या दृष्टीने ते हे विभक्ती प्रत्यय विग्रह करताना वापरले आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. काळ मांजर. काळे असे मांजर या सामासिक शब्दातील मांजर हे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि विग्रह करताना असे हा शब्द वापरलेला आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. गावदेवी. गावची देवी या सामासिक शब्दातील देवी हा शब्द हे दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि विग्रह करताना ची हे विभक्ती प्रत्यय अर्थदृष्ट्या महत्त्वाचे आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. तत्पुरुष समास म्हणजे काय हे आपण पाहिलं. तत्पुरुष समासाचे उदाहरण देखील आपण पाहिले. आता आपण तत्पुरुष समासाचे प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा कर्मधारय तत्पुरुष समास. तिसरा द्विगु समास. चौथा मध्यम पदलोपी समास. पाचवा नत्र तत्पुरुष समास. सहावा अलुक तत्पुरुष समास आणि सातवा आहे उपपद तत्पुरुष समास. तत्पुरुष समासातील पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्ती प्रत्ययाचे नाव त्या समासास दिले जाते. उदाहरणार्थ, गाव देवी या सामासिक शब्दाचा विग्रह गावची देवी असा होतो. गाव आणि देवी या दोन पदांपैकी देवी हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो, परंतु ची या षष्ठी विभक्तीतील प्रत्ययाने या दोन शब्दांना जोडलेले असल्यामुळे इथे षष्ठी तत्पुरुष समास होतो. ज्ञानयज्ञ या सामासिक शब्दाचा विग्रह ज्ञानाचा यज्ञ असा होतो. ज्ञान आणि यज्ञ या दोन पदांपैकी यज्ञ हे दुसरं पद महत्त्वाचं असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. ज्ञान आणि यज्ञ
या दोन शब्दांना चा या षष्टी विभक्तीतील प्रत्ययाने जोडले गेल्यामुळे इथे षष्टी तत्पुरुष समास होतो. तसेच या समासाचा विग्रह आपण ज्ञानासाठी यज्ञ असा देखील करू शकतो. त्यामुळे या समासाची चतुर्थी तत्पुरुष समास असा देखील होऊ शकतो. चोर भय या सामासिक शब्दाचा विग्रह चोरापासून भय असा होतो. चोर आणि भय या दोन पदांपैकी भय हा शब्द महत्त्वाचा असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. पासून हे पंचमी विभक्तीतील प्रत्यय असल्यामुळे इथे पंचमी तत्पुरुष समास होतो. आपण या सामासिक शब्दाचा विग्रह चोराचे भय असा देखील करू शकतो. चोराचे चे हे विभक्ती प्रत्यय षष्टी विभक्तीतील असल्यामुळे इथे या समासास आपण षष्टी तत्पुरुष समास असे देखील म्हणू शकतो. दुःख प्राप्त या सामासिक शब्दाचा विग्रह दुःखाला प्राप्त असा होतो. दुःख आणि प्राप्त या दोन पदांपैकी प्राप्त हे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. दुःख आणि प्राप्त या दोन शब्दांना ला या द्वितीया विभक्तीतील प्रत्ययाने जोडल्यामुळे इथे द्वितीया तत्पुरुष समास होतो. भक्तिवश भक्तिवश या सामासिक शब्दाचा विग्रह भक्तीने वश असा होतो. भक्ती आणि वश या दोन पदांपैकी वश हे दुसरं पद महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. भक्तीने वश ने या तृतीया विभक्तीतील प्रत्ययाने जोडल्यामुळे इथे तृतीया तत्पुरुष समास होतो. क्रीडांगण या सामासिक शब्दाचा विग्रह क्रीडेसाठी अंगण असा होतो. क्रीडेसाठी अंगण साठी हे चतुर्थी विभक्तीतील प्रत्यय असल्यामुळे इथे चतुर्थी तत्पुरुष समास होतो. राजपुत्र या सामासिक शब्दाचा विग्रह राजाचा पुत्र असा होतो. राजा आणि पुत्र या दोन शब्दांना जोडण्यासाठी चा हे षष्टी विभक्तीतील प्रत्यय वापरले असल्यामुळे इथे षष्टी तत्पुरुष समास होतो. आता आपण तत्पुरुष समासचा दुसरा प्रकार कर्मधारय समास हा आपण बघणार आहोत. तर कर्मधारय समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्या समासास कर्मधारय समास असे म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्या समासास कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. तसेच यातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमेय उपमान असा देखील असतो. यातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. तसेच यातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय असा असतो. कर्मधारय समासाचे आता आपण उदाहरण पाहूयात. महादेव याचा विग्रह महान असा देव असा होतो. महान आणि देव या दोन पदांपैकी दुसरे पद देव हे महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. तसेच महान आणि देव ही दोन्हीही पदे एकाच विभक्तीतील आहेत. तसेच महान आणि देव यापैकी महान हे विशेषण आहे आणि देव हे नाम आहे. यामुळे
इथे कर्मधारय हा समास होतो. दुसरं उदाहरण बघूयात. घनश्याम याचा विग्रह घनासारखा श्याम असा होतो. घन आणि श्याम या दोन पदांपैकी श्याम हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. घन आणि श्याम ही दोन्हीही पदे एकाच विभक्तीतील आहेत. तसेच घन हे विशेषण आहे आणि श्याम हे नाम आहे. त्यामुळे इथे कर्मधारय हा समास होतो. रक्तचंदन याचा विग्रह रक्तासारखे चंदन असा होतो. रक्त आणि चंदन या दोन पदांपैकी चंदन हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. परंतु ही दोन्हीही पदे एकाच विभक्तीत प्रथमा विभक्तीत आहेत आणि रक्त हे विशेषण असून चंदन हे नाम आहे. यामुळे इथे कर्मधारय हा समास होतो. कमलनयन याचा विग्रह कमळासारखे नयन असा होतो. कमळ आणि नयन या दोन पदांपैकी नयन हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. परंतु कमळ आणि नयन ही दोन्हीही पदे एकाच विभक्तीतील प्रथमा विभक्तीतील आहेत आणि कमळ हे विशेषण असून नयन हे नाम आहे. म्हणून इथे कर्मधारय हा समास होतो. तांबडी माती याचा विग्रह तांबडी अशी माती असा होतो. तांबडी आणि माती या दोन पदांपैकी माती हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. परंतु तांबडी आणि माती ही दोन्हीही पदे एकाच विभक्तीतील प्रथमा विभक्तीतील आहेत आणि तांबडी हे विशेषण असून माती हे नाम आहे. म्हणून इथे कर्मधारय समास होतो. आता आपण तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार द्विगु समास हा आपण पाहणार आहोत. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व दुसरे पद नाम असते त्यास द्विगु समास म्हणतात. द्विगु समास ओळखण्यासाठी काही महत्त्वाची मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. जसे की या प्रत्येक सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. या पदांचा परस्पर संबंध विशेषण विशेष्य असाच आहे. या सामासिक शब्दातील पहिली पदे संख्या विशेषणे आहेत व या शब्दांवरून समूह दर्शविला जातो. चतुर्वेद याचा विग्रह 4 वेदांचा समूह असा होतो. यातील दुसरे पद वेद हे महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. परंतु 4 हे संख्या विशेषण आहे आणि वेद हे नाम असल्यामुळे इथे द्विगु हा समास होतो. दुसरे उदाहरण त्रिभुवन याचा विग्रह 3 भुवनांचा समूह असा होतो. या सामासिक शब्दातील भुवन हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. परंतु 3 हे संख्या विशेषण आहे आणि भुवन हे नाम असल्यामुळे इथे द्विगु हा समास होतो. तिसरे उदाहरण सप्तसूर याचा विग्रह 7 सुरांचा समूह असा होतो. या सामासिक शब्दातील दुसरे पद सूर हे महत्त्वाचे असल्यामुळे इथे
तत्पुरुष हा समास होतो, परंतु 7 हे संख्या विशेषण असून दुसरे पद सूर हे नाम असल्यामुळे इथे द्विगु हा समास होतो. चौथं उदाहरण पाहूया. सप्तपदी याचा विग्रह 7 पावलांचा समूह असा होतो. यातील दुसरे पद म्हणजे पदी हे महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो, परंतु 7 हे संख्या विशेषण असून पदी हे नाम असल्यामुळे इथे द्विगु हा समास होतो. पाचवं उदाहरण पाहूया. पंचपाळे याचा विग्रह 5 पाळ्यांचा समूह असा होतो. या सामासिक शब्दातील दुसरे पद पाळे हे महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो, परंतु 5 हे संख्या विशेषण असून पाळे हे नाम असल्यामुळे इथे द्विगु हा समास होतो. आता आपण तत्पुरुष समासातील चौथा प्रकार मध्यमपदलोपी समास हा पाहणार आहोत. या समासामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध दाखविणारे काही मधले पद यांचा लोप म्हणजे गाळावी लागतात, म्हणून या समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ कांदे पोहे याचा विग्रह कांदे घालून केलेले पोहे असा होतो. कांदे आणि पोहे या 2 पदांपैकी पोहे हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. तसेच कांदे घालून केलेले पोहे या त्याच्या विग्रहातील घालून केलेले पोहे या पदाचा इथे लोप होतो, लोप करावा लागतो, म्हणून इथे मध्यमपदलोपी हा समास होतो. दुसरे उदाहरण बघूया. साखर भात याचा विग्रह साखर घालून केलेला भात असा होतो. साखर आणि भात या 2 पदांपैकी भात हे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. तसेच साखर घालून केलेला भात या विग्रहातील घालून केलेला भात या मधल्या पदाचा लोप होतो, म्हणून इथे मध्यमपदलोपी समास होतो. तिसरे उदाहरण बघूया. चुलत सासरा याचा विग्रह नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा असा होतो. चुलत आणि सासरा या 2 पदांमधील सासरा हे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो आणि नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा या मधील चुलता या नात्याने या पदाचा या काही पदांचा लोप करावा लागतो, म्हणून इथे मध्यमपदलोपी समास होतो. तसेच पुढचं उदाहरण बघूया. मावस भाऊ याचा विग्रह मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ असा होतो. या सामासिक शब्दातील मावस आणि भाऊ या 2 पदांमधील भाऊ हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो आणि मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ यामधील मुलगा या नात्याने या मधल्या पदाचा लोप करावा लागतो, म्हणून इथे मध्यमपदलोपी समास होतो. तसेच पुरणपोळी या उदाहरणाचा विग्रह पुरणपोळी याचा विग्रह पुरण घालून केलेली पोळी असा होतो. पुरण आणि पोळी या 2 पदांमधील पोळी हे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. तसेच पुरण घालून केलेली पोळी या मधील घालून केलेली
पोळी या मधल्या पदाचा लोप करावा लागतो, म्हणून इथे मध्यमपदलोपी हा समास होतो. आता आपण तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार नत्र तत्पुरुष समास हा पाहणार आहोत. या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. परंतु या समासातील पहिले पद नकारार्थी म्हणजे नकार दर्शवणारे असते, म्हणून त्या समासास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. नत्र तत्पुरुष समासातील पहिली पदे अ, अन, ना, न, बे, नि, गैर यासारखी अभाव किंवा निषेध म्हणजेच नकार दर्शवणारी असतात. उदाहरणार्थ अयोग्य याचा विग्रह योग्य नव्हे ते असा होतो. या समासातील दुसरे पद योग्य हे महत्त्वाचे आहे, म्हणून इथे तत्पुरुष हा समास होतो. परंतु या समासाला नकार दर्शवणारं प्रत्यय अ हे लागलेलं असल्यामुळे इथे नत्र तत्पुरुष समास होतो. अनादर याचा विग्रह आदर नसलेला असा होतो. या सामासिक शब्दातील आदर हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. परंतु अ हे नकार दर्शवणारे प्रत्यय इथे लागलेले असल्यामुळे इथे त्याच समासातील नत्र तत्पुरुष समास हा प्रकार होतो. नापसंत याचा विग्रह पसंत नसलेला असा होतो. या सामासिक शब्दातील पसंत म्हणजे आवडणे हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष समास होतो. परंतु ना हे नकारार्थी प्रत्यय लागलेले असल्यामुळे इथे नत्र तत्पुरुष हा समास होतो. ना करता याचा विग्रह काहीही न करणारा असा होतो. या सामासिक शब्दातील करणारा म्हणजे कर्ता हे दुसरं पद महत्त्वाचं असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. परंतु ना हे नकारार्थी प्रत्यय लागलेलं असल्यामुळे इथे नत्र तत्पुरुष हा समास होतो. अधर्म याचा विग्रह धर्माच्या विरुद्ध असा होतो. या सामासिक शब्दातील धर्म हे दुसरे पद महत्त्वाचे असल्यामुळे इथे तत्पुरुष हा समास होतो. परंतु अ हे नकार म्हणजेच अभाव दर्शवणारे प्रत्यय असल्यामुळे इथे नत्र तत्पुरुष हा समास होतो. आता तत्पुरुष समासातील पुढचा प्रकार अलुक तत्पुरुष समास हा आपण पाहणार आहोत. ज्या विभक्ती तत्पुरुष समासात विभक्तीच्या पूर्वपदाचा लोप होत नाही त्या समासास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसिज या शब्दांच्या पहिल्या पदातील अग्रे, युधी, पंके, सरसी ही त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत. आता आपण तत्पुरुष समासातील शेवटचा प्रकार म्हणजे उपपद तत्पुरुष समास हा पाहणार आहोत. या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते, म्हणून इथे तत्पुरुष समास होतो. शिवाय यातील दुसरी पदे धातुसाधिते किंवा कृदंते आहेत व ही कृदंते अशी आहेत की त्यांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. धातुसाधित ज्या धातूचे साधित रूप म्हणून येते तो धातू या समास विग्रहात वर्तमान काळी तृतीय पुरुषात प्रकट होतो. उदाहरणार्थ ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज, विहंग, शेषशायी यातील कार म्हणजे करणारा, स्त म्हणजे राहणारा, ज म्हणजे जन्मणारा, ग म्हणजे जाणारा, शाई म्हणजे निजणारा. माझं चॅनल लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास माझे नवीन नवीन व्हिडिओज तात्काळ बघायला मिळतील.